आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शाळा खोलीसाठी माजी मंत्री आमदार सौ शशिकला जोल्हे व माजी खासदार BDCC बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून या शाळा खोलीसाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर करण्यात आलेल्या 10 लाख रुपयांच्या निधीतून सदर इमारतीच्या पायाखुदाईचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन MP पाटील हे होते. प्रारंभी श्री MP पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून व कुदळ मारून या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हलसिद्धनाथ उद्योग समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या संस्थेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या हाल शुगरचे चेअरमन MP पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी SS ढवणे, कुमार पाटील, RL चौगले व सिद्धू नराटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश शिंदे, आनंदा यादव, किरण निकाडे, सुनील माने, बाळासाहेब कागले, धनाजी कागले, अरुण पाटील, विलास नाईक, रंगराव बबलू पाटील, कुमार भटकर, रामचंद्र कोळी, सचिन पाटील, संतोष कागले, रावसाहेब खोत, सुनील बर्गे, राजगोंडा चौगले, युवराज कांबळे, संदीप देशपांडे, उद्धव काजवे, बाळासाहेब हदीकर, सचिन निकम, विद्या भटकर, गौतम पवार, साधना पाटील, कस्तुरी कोळेकर, देव कोळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रत्नदीप चौगले यांनी मानले. SB न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल नवाळे. कोळी यांच्या माध्यमातून एक भिशी चालू केली आणि भिशीचं रूपांतर पतसंस्थेमध्ये झालं. आज कोगनोळीमध्ये सहकारामध्ये एक स्टेबल अशा प्रकारची पतसंस्था म्हणून आमच्याकडे बघितलं जातं. भले आमची धावपळ नसेल, पण जे काम आहे ते भरीव अशा प्रकारचं आहे, स्टेबल अशा प्रकारचं काम आहे. हे पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही केलं. पतसंस्था यशस्वी झाल्यानंतर आम्ही इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केलं. MPंना 16 मुलांच्या वर सुरू केलेली आज संस्था 410 मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेताना दिसतात. खरं तर गर्ल्स हायस्कूल म्हणजे गेली 2008 पासून मी मुद्दाम सांगू इच्छितो की विना अनुदानित तत्वावरती एखादी संस्था चालवायचं, त्या शिक्षकांचे पेमेंट द्यायचं हे सोपं नाहीये. पण 2008 पासून 2026 म्हणजे जवळजवळ 20 वर्षाचा, 2 दशकाचा कालावधी पूर्ण होतोय की आम्ही विना अनुदानित तत्वावरती केवळ 500 रुपये फी 3 वर्षाची घेऊन आम्ही अशा प्रकारची इथं संस्था चालवतोय. आणि विशेष म्हणजे या शाळेचे सगळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं चमकताना दिसतात. नुकतीच आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सेटची नेटची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. केंद्रामध्ये 10वीच्या केंद्रामध्ये आमच्या मुली प्रथम येताना दिसतात. म्हणजे विना अनुदानित संस्था असताना सुद्धा दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे यासाठी माझे सर्व शिक्षक या ठिकाणी प्रयत्नशील असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीची उणीव राहते आणि मग अशाच उणीवपैकी गेल्या वेळेला आमच्याकडे इंग्लिश मिडियमला कमी होती मुलं, पण विद्यार्थी संख्यामध्ये वाढली आणि वाढल्यानंतर आम्हाला बसायला जागा नव्हती. त्यावेळी आम्ही कोगनोळी भाजपाचे अध्यक्ष कुमार अण्णा असतील, ग्रामपंचायत सदस्य, आज हा जो आपण भूमिपूजन केलं त्या आमच्या माननीय वहिनी व अण्णांच्या प्रयत्नातून किंवा त्यांच्या ह्याच्यातूनच आज आपण हा संपन्न करतोय. खरोखरच त्या ग्रामीण भागात इंग्लिश शाळा चालवायचं आणि विना अनुदानित कुणाचेही जास्त सहकार नसताना सुद्धा हे चालवणं हे फार मोठं कौतुकाचं आणि फार मोठं धाडसाचं पण काम आहे. आणि ह्या कोंगणमध्ये असं चालवायचं म्हणजे तर फारच अवघड. तरी सुद्धा तुम्ही जिद्दीने जे काम केला आणि फुलाची पाकळी म्हणून वहिनीने तुम्हाला 10 लाख रुपये दिले. त्या शाळेच्या दृष्टीनं फार तुम्हाला कोणी मदत करायला पाहिजे. ज्या अर्थी तुम्हाला 400 विद्यार्थी इथं येतात तर त्या अर्थी तेवढे पालक असू देत, त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, गावचा तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून ही शाळा चाललेली आहे. आणि खरोखरच त्याचा आदर इतर सर्वांनी घ्यायला पाहिजे. आमच्या BJPच्या कार्यकर्त्यांनी असून देत, आमच्या नेत्यांनी असून देत सुद्धा या शाळेला जास्तीत जास्त अण्णावहिनींच्याकडनं, शासनाकडनं कसं मदत मिळेल आणि ही शाळा कशी भरभराट येईल ते पण बघावं. आणि मी सुद्धा तरी शुभ तुम्हाला चिंतितो की ही शाळा भरभराटीला येऊ दे, नावा रूपाला येऊ दे आणि ग्रामीण भागात एक इंग्लिश
शाळा होते म्हणजे की नाही फार चांगली गोष्ट आहे. तर हे ह्याच पद्धतीनं व्हावे आणि हे सर्व आम्ही जे करतोय, आम्ही जे बोलतोय किंवा जे आहे त्या अण्णावहिनींच्या त्यांचं फार मोठं काम आहे. आमच्या तालुक्यात जर त्या अण्णावहिनी जर नसते तर ह्याच्यापूर्वीचा जर तुम्ही विचार केला तर किती सुधारणा झाल्या होत्या, किती मंदिरं झाली होती, किती शाळा झाल्या होत्या, दवाखाने किती होते की सर्वसमून आता काही लोकांकडे जे म्हणजे त्यांना जे काही येतं ते आरोग्यासाठी वगैरे जे दिलं ते किती लोकांनी कुणाला मिळालं होतं ह्याचा जर विचार केला तर खरोखरच आमचं नशीब की वैज्ञानिक अण्णा आमच्याकडे आले आणि आम्हाला त्यांनी एक चांगला मला नेतृत्व मिळालं आणि त्यांच्या हाताखाली काम करायला आम्हाला काही हे कचरायचं काही काम नाही. बरोबर त्यांच्यावर विश्वास ठेवून जर आपण सडून राहिलो तर काय पाहिजे ते इथं आपल्याला मिळेल आणि निश्चित आपल्या भागाचा काय कल्प हे होईल. तर ह्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी राहूया. त्यांच्याकडनं आपल्याला काय लागेल ते गावासाठी असू दे, शाळेसाठी असून दे, भागासाठी असून दे मागणी करूया आणि ते निश्चितच त्याप्रमाणे आजपर्यंत जे आम्ही मागितले ते आमच्या भागाला त्यांनी दिलेत. त्याच्या पुढं पण त्यांनी आमच्या पाठीशी आहेत. त्यांचा आमच्यावर ते ह्या विभागावरती त्यांचं लक्ष आहे आणि निश्चित याचा फायदा करून घेऊया. आणि खरोखर आज तुम्ही जे मला बोलवला, आज जो माझा सत्कार केला त्यासाठी मी तुमचं सर्वांचं आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.